बातमी दाओसची आहे। दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा डंका आहे। महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीचे करार आहेत। लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीकरता सामंजस्य करार या ठिकाणी पार पडलाय। करारामुळे महाराष्ट्रात लाखो रोजगार निर्माण होणार आहेत। राज्य सरकार आणि कार्लसबर्ग यांच्यात सामंजस्य करार झालाय। अन्न आणि कृषी क्षेत्रात 500 कोटींची गुंतवणूक आहे। योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार आहे। पालघरमध्ये अक्षय ऊर्जा क्षेत्रात 4000 कोटींची गुंतवणूक आहे। सुमितोमो डेव्हलपमेंटशी 72,750 कोटींचा करार झालेला आहे। के रहेजा कॉप सोबत 90,940 कोटींचा करार आहे। लोढा डेव्हलपर्स लिमिटेड सोबत 1 लाख कोटींचा करार पार पडला आहे। खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका आहे। दाओस दौऱ्यात गुंतवणुकीवर कमी चर्चा आहे। मुंबईत महापौर पदावरच जास्त चर्चा आहे। त्यामुळे महाराष्ट्रात यावेळी कमी गुंतवणूक येणार असं राऊत म्हणतात। दाओसमध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते। त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे। कागदावरती असली तरी कमी येणार आहे, कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।